वार्तांकन रोखठोक बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट परीक्षा गोंधळावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे। केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे। नीट पेपर फुटीनं परत एकदा हे सिद्ध झालं। नीटचा पेपर 10 लाख रुपयांना विकत घेतला गेला आणि याची मुळं सापडली महाराष्ट्रात। अर्थात हे पेपर फुटीचं जाळं देशव्यापी आहे। यात नीटसाठी तयार करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसचा पण हात आहे। हे सगळं झाल्यावर केंद्र सरकारनं काय केलं तर परीक्षा रद्द केली आणि सीबीआय चौकशी लावली। याआधी पण 2024ला सीबीआय चौकशी अशाच एका प्रकरणात लावली होती, त्यातून काही साध्य झालं नाही। या सगळ्यात आपण आपलं काम केलं असं सरकारचा अविभार्व आहे, पण 22 लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य टांगणीला लागलंय त्याचं काय, असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय। मुळात 2016ला नीट लादण्याची गरजच नव्हती, पण सगळं एक छत्री अंमलाखाली आणण्याची या सरकारची खुमखुमी इतकी तीव्र आहे की मग काही लाख लोकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला तर काय फरक पडतो। नीट बद्दल मी 2016 पासून आक्षेप नोंदवत होतो। या परीक्षांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आणि जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते महागडे कोचिंग क्लासेस लावणार। पुढे हे क्लासवाले आर्थिक शक्तीच्या जोरावर परीक्षांचे निकाल हवे तसे वाकवणार हे मला दिसत होतं आणि सामान्य घरातील मुलं मुली भरडली जाणार हे मला दिसत होतं आणि म्हणून 2016 पासून आम्ही याला विरोध करतोय अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली। आधी प्रत्येक राज्याची एक परीक्षा होती, त्याच्या आधी तर 12वीच्या मार्कांवर प्रवेश मिळवायचा। समजा त्यात काही त्रुटी होत्या असं मान्य करू, मग त्या सुधारायच्या सोडून जी नीट परीक्षा आणली ती अजून भीषण निघाली। या परीक्षेत कधी काही विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाल्याची उदाहरणं आहेत जे अशक्य वाटते। कधी परस्पर ग्रेस मार्क दिले। थोडक्यात काय, ज्याच्याकडे व्यवस्था वाकवायची शक्ती आहे त्याला पायघड्या घातल्या जाणार। सध्याचं सरकार बरं आहे की आमच्या सोबत आलात की तुम्ही स्वच्छ, आमच्या व्यवस्थेला एकदम शांत केलं की मग तुम्ही काहीही करा, अशी टीका राज ठाकरे यांनी केली। प्रश्न असा आहे की मुळात मेडिकलच्या जागा कमी, त्यासाठी राष्ट्रव्यापी परीक्षा, तिचं काय होईल माहीत नाही। दरवर्षी काहीतरी नवीन खेळ। काही वर्षांपूर्वी नीट परीक्षेच्या गोंधळावर मी थेट पंतप्रधानांशी बोललो होतो, तेव्हा प्रश्न सुटला, पण कायमस्वरूपी काही सुधारणा नाही, असं राज ठाकरे म्हणाले। बरं, इतकी वर्ष एकच माणूस भाजप नेते धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून चिकटून बसले। त्यांच्या काळात नीटमध्ये इतके घोळ झाले, पण तरीही हे महाशय तिथंच बसले। बहुधा हिंदी देशभर लादण्याचा अजेंडा ते नेटानं राबवत आहेत, म्हणून त्यांना ही बक्षिसं दिली आहेत का। माझी पंतप्रधानांना विनंती आहे की 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अनेकदा खेळ करणाऱ्या तुमच्या या मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।